खूप गरम व्हायला लागले इथं. चला स्वयंपाक तर झालाय आता. सासूबाईचं पण आवरलं असेल, त्यांना जायचे 4 दिवसासाठी लग्नाला. सासूबाई गेली म्हणजे मी मोकळी. मस्तपैकी 4 दिवस काम नाही काय नाही, मस्तपैकी एन्जॉय करायचं, मोबाईल मध्ये बघत बसायचं. तर बाई ऐकल विकल पाठवून देते सासूला. चला आवडलं तुमचं? हा सुनबाई आता निघते मी. काय होते खूप लांब प्रवास करायचंय. हो ना, मला तर ते टेन्शन आलंय. तुम्हाला एवढं लांब जायचंय आणि तुम्हाला मी म्हणले होते साडी चेंज करा म्हणून. तुम्ही अशा साडीवर चालल्या. हा नंतर चेंज करण. तिथं हळदीची साडी आहे, याच लग्नाची साडी वेगळी घालणार, तिथं चेंज करते जो. बरं बाबा, आता तुमच्या मनावर. तिथं जाऊन तुम्ही हळदीची साडी घाला आणि लग्नाच्या दिवशी लग्नाची साडी घाला. बरं का? तुमची बॅग वगैरे मी सगळी गाडीत ठेवली आहे. येते लक्ष दे. हो, तुम्ही पण व्यवस्थित जा. हो ठीक आहे. येऊ मग सुनबाई, लक्ष दे. हो, तुम्ही पण व्यवस्थित जा. मम्मी मला तर आता टेन्शनच आलंय. काय नको टेन्शन घेऊ, तू व्यवस्थित राह आणि लक्ष दे घरी. या मग. ठीक आहे. हा ऍक्शन. का हो मॅडम, लय घाई गडबडीत दिसताय तुम्ही. हो, कस काय आले इकडं? पैसे घ्यायला भाडं थकलंय तुमचं 2 महिन्याचं. मी माझ्या सुनबाईकडे दिले, घेऊन टाका. मी गडबड येते, मी लग्नात चालले. बरं घाई गडबडीत दिसताय घेऊन तुम्ही. टाका पैसे. ठीक आहे जावा. मला माहिती आहे पैसे कसे वसूल करायचे कसे नाही. आणि त्याच्यात तुमची सूनबाई एकटीच वाटतं घरात. पैसे दिले तर ठीक आहे, नाही तर मग दुसरंच काहीतरी घेऊन मला भाडं फेडून घ्यावं लागेल. आहे का घरात? मालक तुम्ही या या. तेच म्हणलं घरात आहे का कोणी नाही, गेले बाहेर बघावं म्हणलं. हो या ना या. तुम्हाला माझ्या सासूबाई भेटल्या असतील ना, त्या आत्ताच गेल्या बाहेर. हो, त्यांना बोललो मी, म्हणलं भाड्याचं करा ते काय काय नाही. ते बोलले माझ्या सुनबाईकडे पैसे दिले मी, सगळे 2 महिन्याचे पैसे. असं बोलल्या का? मग हो दिलेत ना त्यांनी. माझ्याकडे 2 महिन्यात तुमचं भाडं देऊन गेलेले आहे त्या. पण ते काय झालं ना, थोडं माझ्याकडून गलतीनं पैसे खर्च झाले हो. आणि असं कसं खर्च झाले? मी काय पैसे खर्च केलेले घेऊन जाऊ काय मग तुमचे? नाही तसं नाही सावकार, थोडं समजून घ्या ना. थोडं थंड व्हा. मी करते काहीतरी. किती थंड पाणी देऊ होऊ? का तुम्हाला? 2 महिन्याचं भाडं, पाणी गिनी काही नको मला. भाडं द्यायचं आणि निघून जायचं मला. मला दुसरं काय ऐकायचं नाही. भाडं भेटलं म्हणजे मी माझं रस्ता मोकळा मला. हा तुमचं मी ते पण खरं कशाला तुमच्या दारात येऊ घडी घडी? हा जा ना, घेऊन या पैसे. अहो सावकार ऐका ना, मी काय म्हणते, खरंच अहो ते पैसे ना माझ्याकडून खर्च झाले आणि माझ्या सासूला पण माहित नाही मी खर्च केलेत म्हणून. तिला जर माहित झालं ना तर ती खरं लय मारन मला. वा 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 वा, अशी कशी सून येतो? म्हणजे सासून दिलेले घर भाड्याचे पैसे तू खर्चून बसली? म्हणजे मी काय असे उडवले नाही. मग काय केले? ते थोडं असं साड्या वगैरे घेतल्या. बाकी काही मला माहित नाही बाई. तू पैसे घेऊन ये. ऐका ना, माझ्या सासूला सांगू नका बरं का. मी 1-2 दिवसांनी देऊ का तुमचे पैसे? जमणार नाही. पैसे नसेल तर आता घर खाली करायचं. अहो नका ना हो असं करू. घर बिर असं खाली केल्यावर मग मी जायचं कुठं? रस्त्यावर जा. मला काही माहिती नाही. माझं मला भाडं भेटत नाही तर तुम्ही घरात राहून फायदा काय माझ्या? तुम्ही नाही तर दुसरे भाडे करू येतील मला. पण सावकार मी एक बोलू का तुम्हाला? काय? तुम्ही आज खरंच रागात पण इतके भारी दिसताय ना. हो दिसतो. मस्का लावायचा प्रयत्न करू नका मला. मी खरंच बोलते. खरंच तुम्ही रागात पण ना खूप भारी दिसताय आज. कुठे लग्नाला वगैरे चालले होते का तुम्ही? चाललो होतो. गोष्ट फिरू नका. अहो ते बोला. नाही खरंच तुम्ही ना ह्या टोपीमध्ये वगैरे ना इतके हँडसम दिसताय ना. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला टोपीत बघितलंच नाही ना सावकाराला. खरं लय भारी दिसताय तुम्ही बरं का आज. एकदम मस्त. आमच्या सावकारासारखं ना सावकार कुठंच भेटणार नाही बघा. मी माझ्या शेजारा पाजारा बायांना सांगते माहितीये का, आमचा घर मालक ना सावकार म्हणजे सावकार आहे, 1 नंबर दिसतो. आता येताना बघत असतील तुमच्याकडे टकाटका. बघत होते 2-4 जण आहे ना. तेच मग ते त्यांना सांगितलं होतं आमचे सावकार लय भारी आहे म्हणून. सावकार मी काय म्हणते, जेवण करून जाता का? काय बनवलंय? बिर्याणी. बिर्याणी? हो, माझ्या सासूबाई आज गेल्या ना, आता 3 दिवस येणार नाही त्या. मग मी त्यांना म्हटलं बिर्याणी बनवा मस्तपैकी आणि खाऊन जा म्हटलं तुम्ही. मग मी पण जेवण नाही केलं आज. म्हणजे बिर्याणी पण खाऊन जायचं तुम्हाला खाऊन जायचं? काय
काही नाही म्हणजे बिर्याणी खाऊन जायचं ना. हो चालतं की. तसं तुम्ही आज मस्त दिसताय बरं का. थँक्यू आवडलं मला तुमचं बोलणं. हो का. बरं ते बघा ना हो, असं खर्चच असतं का पैसे कुठं सांगा हो बरं ना. मला. हो सावकार, ते काय झालं ना, मला ना साड्या खूप आवडल्या होत्या हो. ते दारावर येत नाहीत का, मग बायकांच्या नादानं. मग ते कसं आहे, आमच्या शेजारच्या बाया ना लय चालू बाया येतात. होतं. काही घेतलं नाही ना, हसतात त्या. मग मी विचार केला, म्हणलं बाई भाड्याचे पैसे देते आणि ह्यांच्या तोंडावर तेचून साड्या घेते. साड्या घेते बरं. मग मी ते कसं आहे ना, फार्म मध्ये साड्याच घेऊन टाकले. नाही तसं बाई माणसाने साड्या हे झुंबर कानातले लाली लिपस्टिक घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे जाऊ दे आता, समजून घेऊ मी. पण माझे घरचे समजून घेणार नाही. हो का. मग त्यांना तर काहीतरी सांगावं लागेल ना. मग मी काय म्हणते सावकार, अहो सावकार, तसं बी तुम्ही एवढे हँडसम आणि तुमच्या बायकोला पटवणं म्हणजे काय तुमच्या हातातली गोष्ट आहे ना होती. पटवायला मी पटवर, मग पण इथं मलाच पटायला झालं तुम्ही, तर ती कसं पटा. म्हणजे 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 वाघाचे पंजे. एवढं बी साधं भोळं न करावं मॅडम. नाही, साधं भोळं तर तसं काही नाही, तशी तर मी साधी भोळीच आहे. तेच म्हणलं. हो. नाही तर मग डायरेक्ट बोलावं लागेल मला. म्हणजे काय. तेच काय. पैसे जर तुम्ही नाही दिले मला, तर मला दुसरा पर्याय नाही. काय. घ्या समजून ते. नाही हो, तसं काही नाही. मला तर काही असं एवढं कळतच नाही बघा तुमचं काय म्हणणं आहे. सरळ सरळ बोला ना तुम्ही सावकार. तसं काही नाही. बघा हे बघा, आता कसं आहे ना, माझ्या सासूबाई तर लग्नाला गेलं, 3-4 दिवस तर ते काही येणार नाही. आणि आता राहिली मीच एकटी घरात. माझा नवरा पण आता कधी येतो काय माहिती. तो पैसे घेऊन येणार आहे. तो पैसे घेऊन आला, तुमचे भाड्याचे घर म्हणजे जे काही ते 3-4 महिन्याचं भाडं होईल ना, ते एकदाच देऊन टाकते बघा. टेन्शन तोपर्यंत थांबणार कोण मॅडम. तुम्ही. जमणार नाही. थांबायला थांबेल मी, जर माझ्या मनासारखं झालं तर. म्हणजे तुमच्या मनासारखं म्हणजे असं काय पाहिजे तुम्हाला. हे बघा, आता तुमची घरी सासूबाई नाहीये. हो. आणि अख्ख्या घरात तुम्ही आणि मी दोघांशिवाय कोणी आहे का. तर घरात काही होऊ शकतं. म्हणजे काय बोलताय तुम्ही, मला काय बोलायचं. काय डायरेक्ट बोलतो बरं का. जर तुला भाडं माफ करायचं असेल आणि अजून 2 महिन्याचं अजून तुम्हाला माफ करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला मला काय द्यावं. काय तेच पाणी. हो देत जाईन ना मी तुम्हाला. आणि नाही बाई, मग जे तुम्ही बायको करता ते. अहो तुम्ही सावकार काय बोलताय तुम्ही. द्या पैसे मग माझे. अहो पैसे तर नाहीये ना हो सध्या. मग विचार. असते तर मी लगेच दिले असते तुम्हाला, पण हे तुम्ही असं कसं बोलताय. डायरेक्ट अहो, बोलणं पण- माझी सवय आहे मग. पण मग असं डायरेक्ट नवऱ्याला खुश करता तसं तुम्हाला कसं काय काय बोलताय तुम्ही असं. बघा तुम्हाला भाडं 4 महिन्याचं डायरेक्ट सोडून देईल. माझ्या बायकोला घरी काय सांगायचं मी बोलेल माझ्या पद्धतीने. तुम्ही विचार करा जरा काय करायचं काय नाही. काय करू. 4-5 महिन्याचं भाडं जर थांबवून घेतोय हा म्हटल्यावर मग जाऊ दे, एकदाच ह्याला खुश करून टाकते. म्हणजे कसं माझं 4-5 महिन्याचं भाडं तरी थांबून जाईल. आणि 2 महिन्याचं भाडं तसं बी ह्या सासूबाईने माझ्याकडे दिली ती. केला का विचार. ठीक आहे सावकार, पण मग मी काय म्हणते, तुम्हाला काही असं वाटत नाही का हो डायरेक्ट म्हणजे आपण कसं बोलू, काय करावं. आपल्याला असं- काय वाटत नाही. जिथं पैसा भेटत नाही तिथं आपण हे शिक्का चालवतो. म्हणजे कुठे पण. कुठं पण जिथून पैसा येत नाही तिथं हा शिक्का चालणार म्हणजे चालणार. तिथं म्हणजे बी चाललं वाटतं. तुमचं हे कामच आहे का. हे कामच आहे माझं वसूल करायचं. भाडं नाही भेटलं म्हणजे दुसरं तुम्ही असं वसूल करता. असंच वसूल करतो. आणि काही असं आहे. ठिकाणी जर मग असं वसूल नाहीच झालं तर मग काय करता. वसूल नाही झालं तर मग डायरेक्टच पैसे वसूल करतो. असं नाही झालं. हो का. हा. बरं ठीक आहे. थोडा वेळ थांबा तुम्ही, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. लवकर या आणि विचार करा जरा मध्ये. हो हो. बाई भारी, बाईचं खूप भारी. बघावला बघितल्याशिवाय मला कळल्याशिवाय मला अहो किती वेळ पाणी आणायला अजून. हो हो आले आले. तेच म्हणलं, नाही तर किचन मध्ये विचार करून पडतात काय. अहो नाही नाही तसं काही नाहीये. मग ते थोडं बॉटल भरत होते ना जारच्या पाण्याने, त्यामुळे थोडा वेळ लागला. घ्या ना पाणी.
फिल्टरचं पाणी वाटतं. हो. आता असं बेहोशीचं औषध टाकलं ना, बेहोश होशील तर काय करशील माझ्यासोबत? हो. काय झालं? हळू हळू हळू. पाणी चांगलं लागलं ना? हा चांगलं लागलं, पण छातीत असं काय होते? जळजळ करते. हो का? हा. अं, ते थोडं. बरं, मग तुम्ही केला का विचार? हो, केला ना. आता खूप चांगला विचार करून आली बघा मी. गरमी होते आता खूप. हो का? ते आता लाईट गेली ना त्यामुळे. अच्छा अच्छा. मी करेल, करते मी तुम्हाला खुश. चला. काहीच प्रॉब्लेम नाही मला. मी तुम्हाला खुश पण करेल, हो. सगळंच करेल. हा. मी जर चालू करून ठेवला व्हिडिओ केला ना, मग करते ह्याला ब्लॅकमेल. काय होतंय का तुम्हाला? व्हायचं तेच होते. हो का? हा. ठीक आहे, झोपा मग. हा, कसं आहे ना, माझ्यासोबत मला ब्लॅकमेल करताय का? हा, 4-5 महिन्याचं भाडं मी असं वसूल करतो. आता मी बी असं करते ना, मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून घेते आणि नेक्स्ट टाइम जर आला ना मला भाडं मागायला, तर मग त्याला ना व्हिडिओ दाखवते, मग कळेल. मस्त कॅमेरा लावून ठेवलाय, थोडंसं करावं लागेल आता, कारण व्हिडिओ मध्ये दाखवायचं म्हटलं तर काय दाखवूया. चला, एवढंच बस झालं. हा, उद्या आला ना हा माझ्याकडे, याला ना व्हिडिओ दाखवून मग बघते कसा भाडं वसूल करतो ते. सावकार, ओ सावकार, पण चांदणी मॅडम सोबत रोमॅन्स करून नशा केली नाही वाटतं तुमची? उठा मग आता, जरा नशा उतरली असेल तर. मी केव्हापासून तुमची इथं वाट बघते अहो, आणि तुम्ही आहे की केव्हापासून झोपलेच आहे. हा? काय झालं? मी सकाळपासून इथंच आहे. हो, तुम्ही भाडं वसूल करायला आलतात ना? हा, द्या तुम्ही भाडं माझं. केलं ना भाडं वसूल तुम्ही? कसं? सावकार, हा. तुम्हाला माहितीये, काय? 2 महिन्याचं भाडं राहिलं होतं ना तुमचं द्यायचं, हा. तर तुम्ही खुश करून तुमचं भाडं वसूल केलंय स्वतःला. मला कसं काय माहिती नाही? आता ते काय आहे ना, तुम्ही इतके मग्न झाला होता चांदणी मॅडमला खुश करण्यात आणि स्वतःला, तर तुम्ही ते भानच विसरून गेलात. आणि तसंही ना, तुम्ही मला वादा सुद्धा केलाय की 4-5 महिन्याचं भाडं देऊच नको. एवढं मोठं वाटा करून बसलं. हो. बरं झालं गेलं ते, विसरून जा. ठीक आहे, ते 4 महिने भाड्याचं मी बघतो काय करायचं. कोणाला कळलं नाही पाहिजे बरं का. सांगतो, येतो मी बरं का. या. हा. चांदणी काय याला कमी दिसली का? म्हणतोय मी प्रत्येक ठिकाणी माझा हाच शिक्का वापरतो. अरे, चांदणीला ना कोणीही हे नाही करू शकत. आता परत जर आला ना भाडं वसूल करायला, त्याला ना असा व्हिडिओ दाखवून ना असं हेच करून टाकते, चालला भाडं वसूल करायला आणि आला माझ्यासोबत खुश व्हायला. खुश कर मला तेव्हा, मग मी तुझं भाडं वसूल करतो. बघते ना नंतरच्या टायमाला. असे ना सावकार लय बघितलेले आहेत मी. लय भारी दिसता तुम्ही, हँडसम वगैरे म्हटलं तर कसा पगळला होता. चांदणी बी काही कमी नाहीये. 5 महिन्याचं भाडं स्टॉप केलेलं आहे, म्हणजे आता 5 महिन्याचं भाडं मी देऊ शकत नाही. म्हणजे 2 महिन्याचं तसं बी भाडं मी खर्च केलेलं आहे आणि 3 महिन्याचं भाडं सासूकडून घेऊन माझ्या जवळ जमा करीन. चला, सावकार बी गेला, मी बी मोकळी आणि सासू बी मोकळ्या. चला, हा, एन्जॉय तर झालाय सावकारासोबत. तसं बी सावकाराला ना बरं झालं मी बेहोशीचं औषध दिलं होतं, नाहीतर ना नसतं दिलं तर माझं काय झालं असतं देवताने ग बाई. मी वाचले आणि 4-5 महिन्याचं भाडं बी वाचलं. हा.